नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर पॉलिटेक्निक ऍडमिशन 2025-26. तर या व्हिडिओमध्ये आपण 3 पार्ट मध्ये समजण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट पार्ट मध्ये मी जे तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगणार आहे ते ऑल कॅटेगरीला रिक्वायर्ड आहे. सेकंड पार्ट मध्ये जे डॉक्युमेंट्स आहे ते ऍज पर कॅटेगरी लागणार आहे आणि थर्ड पार्ट मध्ये जे डॉक्युमेंट्स आहे ते ऍज पर कॅन्डिडेट टाइप लागणार आहे. तो वन बाय वन डिस्कस करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा, कारण एखादा महत्त्वाचा पॉईंट मधात सांगितला जातो आणि तुम्ही ते मिस करून देता. आता अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्हाला पॉलिटेक्निक ऍडमिशन रिलेटेड किंवा करिअर रिलेटेड जर काही डाऊट्स असेल, डिफिकल्टीज असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो तुम्ही फिल करा, सो दॅट आम्ही तुम्हाला रिच आउट करू शकेल आणि पर्सनलाइज किंवा कस्टमाइज पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या लिस्टमध्ये फर्स्ट नंबरचं डॉक्युमेंट आहे तुमचं 10ची मार्कशीट. मग तुम्ही महाराष्ट्र बोर्डचे स्टुडंट असो, सीबीएसई किंवा आयसीएससीचे असो, तर हे डॉक्युमेंट्स ऑल कॅटेगरीला रिक्वायर्ड आहे. सोबतच मी म्हणेल की तुम्हाला एक डिप्लोमा सुद्धा मिळतात. महाराष्ट्राची जे महाराष्ट्र बोर्डची मुलं असतात त्यांना एक डिप्लोमा सर्टिफिकेट सुद्धा मिळतात, ते पण सोबत ठेवा. सेकंड डॉक्युमेंट्स आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला टीसी म्हणतं, हे पण ऑल कॅटेगरीला रिक्वायर्ड आहे. थर्ड नंबरचं डॉक्युमेंट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी आहे, हे सुद्धा ऑल कॅटेगरी रिक्वायर्ड आहे. डोमिसाइल सर्टिफिकेट आहे, जे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे, हे सुद्धा ऑल कॅटेगरीला लागतं. म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुमची कॅटेगरी, तुम्ही ओपनचे स्टुडंट असो, ओबीसीचे असो, एससी एनटी किंवा रिझर्व्ह कॅटेगरी मधून असो, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. हे जे 4 डॉक्युमेंट्स आपण बघितले. आता आपण बघूया ऍज पर कॅटेगरी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार. त्यामध्ये ते कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, DT/NT, एसबीसी किंवा एसीबीसी या कॅटेगरी मधून येत असेल तर ऑफकोर्स तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट ऑफ द इयर. इन्कम सर्टिफिकेट तसं बघितलं तर ऑल कॅटेगरीने काउंट ठेवायला पाहिजे. तरी इथे अजून एक गोष्ट सांगतो मी, ईडब्ल्यूएस आणि TFWS चे स्टुडंट असेल तर फॉर शुअर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, तर काउंट ठेवा. आणि यासोबतच ओबीसी, DT/NT आणि एसबीसीच्या कॅन्डिडेटनी सुद्धा इन्कम सर्टिफिकेट काउंट ठेवा. भरपूरदा विद्यार्थी कन्फ्युज होते की मी 1 वर्षाचं फायनान्शियल इयरचं इन्कम सर्टिफिकेट काढायला पाहिजे की 3 वर्षाचं. मी म्हणेल हार्डली काही जास्त पैसे लागत नाही इन्कम सर्टिफिकेट काढायला, तर दोन्ही काउंट ठेवा सेफर साईड मध्ये, 1 वर्षाच्या फायनान्शियल इयरचं सुद्धा आणि 3 वर्षासाठी सुद्धा. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. याची व्हॅलिडिटी डेफिनेटली चेक करा तुम्ही, कारण भरपूरदा विद्यार्थ्याकडे सर्टिफिकेट असते पण एक्सपायर झालेलं असते, कारण त्यांनी खूप अगोदर काढलेलं आहे. तर म्हणून व्हॅलिडिटी बघायची +1 इयर असली पाहिजे. म्हणजे तुम्ही या वर्षी ऍडमिशन करता तर ऍटलीस्ट याची व्हॅलिडिटी 31 मार्च ऑफ 2026 असलीच पाहिजे. हे लागणारे डॉक्युमेंट्स ओबीसी, DT/NT, एसबीसी आणि एसीबीसीच्या कॅन्डिडेटला. त्यानंतर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट. आता आपण ऍज पर कॅन्डिडेट बघतोय. जर तुम्ही ईडब्ल्यूएस थ्रू ऍडमिशन घेतली असेल तर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असलं पाहिजे. इन केस जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेट टाइप असेल तुमचा, तर तुमच्याकडे सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी असलं पाहिजे. कुठे कुठे असं मेन्शन पण केलं की तुमची जी डिसेबिलिटी आहे ती मोर दॅन 40% असायला पाहिजे. तर तुम्ही एकदा ऑफिशियल वेबसाईटवरनं पण क्रॉस चेक करून घ्या. त्यानंतर डिफेन्स कॅन्डिडेट टाइप असेल तर ऑफकोर्स तुमच्याकडे डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट सुद्धा असायला पाहिजे. आणि आधार कार्ड म्हणा किंवा बेसिक जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळ्यांकडे असायलाच पाहिजे. यासोबतच पासपोर्ट साईज फोटोज वगैरे पण असू द्या तुमच्याकडे, जेणेकरून फॉर्म फिल करताना लागणार. आणि अजून पण काही डिफिकल्टीज असेल, काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा एकदा क्रॉस चेक करून सगळ्या गोष्टी काढून घ्या. फक्त डॉक्युमेंटसाठी वेळेवर धावपळ नको व्हायला पाहिजे, म्हणून अजूनही वेळ आहे तर डॉक्युमेंट्स काढून घ्या. आणि पुढे काही अडचण असेल तर डेफिनेटली रिच आउट करा. विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग.